आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बा, काय करतोयस तू? तू राहू दे ना, मी करते स्वयंपाक। वय बाजू। तुला काय वाटलं मी तुझ्यावर रागवलोय म्हणून स्वयंपाक करतोय? तसं नाहीये। हे बघ, या ज्या भाकऱ्या करतोय ना मी, ते आपल्या सोयऱ्यांच्या घरी पाठवणार आहे। बा, अरे काय काय गरज आहे या समद्याची? हल्ली कुणी करतं काय समद? अगं पारू, रीत असते ती। आता तुला तर माहितीये आईला मॅडम रीती भाती केवढ्या मानतात। आणि हे बघ, तुला आई नसली म्हणून काय झालं, ह्या रीती भाती करण्यात मी कुठं कमी पडलो नाही पाहिजे। तू अजिबात काळजी करू नको, या वेळेला समधी कसर भरून काढणार आहे मी। हा मामा, काय अरे वा, आज काय पिठल्या भाकरीचा बेत आहे का? होय, होय। ग्रेट, चला मी पण जेवतो तुमच्या सोबत। हा, म्हणजे तुम्हाला जेवायला वाढतो मी, पर ह्या भाकऱ्यात ना बंगल्यावर पाठवण्याकरता गेल्यात। नाही नाही, कशाला, मी इथेच बसतो जेवायला तुमच्या सोबत। नाही, काय माहिती का, अशी पद्धत आहे, रीत आहे की मुलीकडनं मुलाच्या घरी भाकरी टेकवली ना म्हणजे लग्न पक्क झालं, स्वीकारलं गेलं असं समजते। आता ही भाकरी झाली आहे ना, ही भाकरी घेऊन मी आईला मॅडमच्या समोर जाणार आणि त्यांना सांगणार, ही माझ्या घरची रोटी आणि ही माझी बेटी, ही आता इथून पुढे तुमच्या हवाली। पारू, चल ना, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे। अगं माझ्याकडे काय बघती, त्यांचं काम असेल काहीतरी महत्वाचं। आणि हे बघ, इथून पुढं आदित्य बाबांनी जर का तुला बोलवलं तर मला विचारायची काय गरज नाही, जा जा। आलेच हा? आदित्य सर, बा आता काय ऐकणार नाही। बा आता बंगल्यात भाकरी टेकवायला आल्याशिवाय गप्प बसणार नाही। म्हणजे आता देवी यांना समत खरं कळणार। आदित्य सर, मला नाही वाटत आपलं सत्य जास्त दिवस लपून राहील। सर, एक खोटं बोलायला दुसरं खोटं, दुसरं खोटं बोलायला तिसरं खोटं, हे असं नाही चालणार। एक दिवस असं नको वाटेल की आपलं प्रेमच खोटं बतं का काय। पारू, काय बोलतीयस यार तू? आदित्य सर, माझं ठरलंय, काय? मी आता देवीयांसोबत खोटं बोलणार नाही। अरे पण सर, माझं मन मला खात राहत आहे, झोप लागत नाही मला रात्रभर। हे बघा, मी माझ्या देवीयांना फसवण्याचा विचार बी नाही करू शकत। माफ करा मला आदित्य सर, पण आता आपल्या नात्याचं जे काय बी होईल ना ते आपल्या घरच्यांनाच ठरवलं। म्हणजे आपल्या हातात काय बी नाही।